महाराजांचे घोषणा द्या ना, घोषणा। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। आजच्या या कार्यक्रम हा स्त्री शक्तीचा जागर या निमित्ताने आज या ठिकाणी रणचंडी उमाबाई एक मात्र नाट्य प्रयोग या ठिकाणी आपल्यासमोर आपल्या सादरकर्त्या सर्व साहित्यात जोडले। यांचं जे संकलन केलेलं आहे ते असे ॲडव्होकेट विनय चंद्रकांत दाभाडे यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी पुढच्या पिढीसाठी हे जे शस्त्रास्त्र प्रदर्शन केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार अंमलात आणून आपला हा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा हा पुढच्या पिढीला जतन करून ठेवण्यासाठी आत्मसात करण्यासाठी हे जे आयोजन केलेलं आहे त्याचं मी खरा मनापासूनच खरोखर अभिनंदन व्यक्त करतो। ॲडव्होकेट विनय दाभाडे सर यांनी आज आमच्या स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल या विद्यार्थ्यांना ऐतिहासिक वारसा कसा जपला आहे याचा बहुमूल्य असा प्रत्यक्षित आम्ही आज बघितले की वेगवेगळ्या राजांच्या त्या काळातल्या तलवारी याचा संग्रह जो आज बघायला मिळत नाही तो विनयदादांनी जपलेला आहे। आम्हाला पण ज्या काही गोष्टी माहीत नव्हत्या शिवकालीन गोष्टी त्याही माहीत झाल्या। माहिती सुद्धा खूप छान पद्धतीने दिली त्यांनी तलवारीची वगैरे वेगवेगळ्या राजपूत तलवारी त्यानंतर मराठ्यांच्या सरदारांच्या तलवारी आणि मुलांना अगदी बघण्यासारखं आहे सुंदर। तर विनयदादा दाभाडे यांनी फार सुंदर असं प्रदर्शन मांडलं आहे। मुलांना त्याद्वारे भरपूर अशी छान माहिती मिळते। तर शिवाजी महाराजांच्या काळातल्या खूप छान छान प्रकारच्या अशी तलवारी इथं संकलन आहे छान आहे पाहून खूप छान वाटलं। विनयदादा यांनी खूप छान प्रकारे सगळं संकलन केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे पण खूप आभार। आम्हाला ॲडव्होकेट विनयदादांनी तलवारी कोणाची मुलं चालेल किंवा जे मोबाईल दाभाडे शास्त्रांच्या काळात जे शस्त्रास्त्रे वापरले त्यांची अतिशय चांगली माहिती सांगितली आणि ते नक्कीच मुलांना आणि विद्यार्थ्यांना उपयोग आहे। धन्यवाद। नमस्कार। अद्भुत, अद्वितीय, अविश्वसनीय सम्मेलन का उद्घाटन हो चुका है जहां केवल एक ही मकसद भारतीय सभ्यता और संस्कृति को किस तरह अपने आने वाली पीढ़ियों को दिखाया जाए ताकि वैसे ही शूरवीर जैसे हमारे इतिहास में थे उनकी उन्नति वैसे ही उत्पत्ति हो। उसी श्रृंखला को आगे बढ़ाते हुए आज विनय सर के ग्रुप का मैं इंटरव्यू लेने जाते हैं। वास्तव में हमारी सभ्यता और संस्कृति का यह परंपरा रहा है गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वर गुरुर साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरु बोलिया। तो उसी श्रृंखला को आगे बढ़ाते हुए गुरु से हम आशीर्वाद भी लेंगे और उनसे पूछेंगे यह कैसा लग रहा है। वास्तव में यह वो जननी है जिन्होंने विनायक जैसे असंख्य बच्चों को अपने हाथों से निकाला है। कहा ही गया, चाणक्य ने कहा है विनाश और उन्नति हमेशा शिक्षक के गोद में खेलते हैं। आज वही शिक्षक को सम्मान देते हुए मैं मैम से बातचीत करता हूँ। मैम प्लीज कैसा लगा? छान वाटते। सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठान आयोजित शिवसह्याद्री शिवस्पर्श प्रतिष्ठान जनसेवा डायग्नोसिस यांच्या संयुक्त विद्यमाने सरसेनापती खंडेराव यशवंतराव दाभाडे यांच्या 95व्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी पुण्यस्मरण व्याख्यानमाला त्याचबरोबर ॲडव्होकेट विनय दाभाडे यांनी शस्त्र प्रदर्शन या ठिकाणी भरवलेलं आहे। आम्हाला अतिशय अभिमान वाटतो की मी जवळजवळ 30 वर्ष रामभाऊ कुरळकर विद्यानिकेतन म्हणजे बालमोहन विद्या मंदिर मुंबई जी शाखा तळेगावमध्ये आहे आणि त्या शाखेमध्ये आमचा हा विनय हा विद्यार्थी अतिशय नावाप्रमाणेच विनय होता। शाळेमध्ये प्रत्येक
भाग घेत जातो. वक्तृत्व असेल, खेळ असेल आणि अभ्यास तर करायचा, त्याबरोबर फार ॲक्टिव्ह होता. आणि त्यावेळी आम्हाला वाटत होतं की हा तो पुढे जाणार निश्चितच चांगल्या पद्धतीनं. आणि आज समाजामध्ये, आज मावळ तालुका नव्हे तर पुणे जिल्ह्यामध्ये त्यांनी आपला कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे. ॲडव्होकेट तो झालेला आहे. वकील झाल्यानंतर सुद्धा जाणता राजा नावाचं अगदी नाट्य, शिवसह्याद्री नाट्य त्यांनी निर्माण केलेलं आहे. त्यामध्ये अनेक लोकांना त्यांनी काम दिलेलं आहे. शिवाजी महाराजांच्या विषयी असलेली आत्मीयता, शिवाजी महाराजांचा आपल्या सर्वांनाच इतिहास माहिती आहे आणि तो कुठेतरी पुढच्या पिढीपर्यंत चांगल्या पद्धतीने जावा. कारण आज आपण पाहतो की मोबाईल आणि टी व्ही यामध्ये मुलं किती जखडली गेलेली आहेत, अभ्यास नको आहे. आणि यामुळं आज आपण शिवसह्याद्री नाट्य असेल, त्याचबरोबर हे प्रदर्शन असेल, याची आज गरज आहे. आणि या माध्यमातून तो अतिशय चांगल्या पद्धतीनं आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं त्या तलवारी असेल, ढाल असेल, कुठे कुठे कशा कशा पद्धतीनं वापरली गेलेली आहे आणि त्याचा वापर कसा केला गेलेला आहे, कुठे कुठल्या लढाईमध्ये केलेला आहे, हे सगळं विवरण तो अतिशय सुंदर सांगतोय. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि असे विद्यार्थी आम्ही घडवले, अशा पद्धतीचा आम्हाला आज इतका इथं आल्यानंतर खूप आनंद झालेला आहे. पुढच्या वाटचालीसाठी त्याला मी खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. थैंक यू भाई. वास्तव में होनहार बच्चे के लक्षण पलने में ही नजर आ जाते हैं. आपने सही कहा मैम, जो जब ये बाल्यावस्था में थे तभी इनकी कृति, इनके कार्य का संपादन कुछ ऐसा था जैसा लगने लगा कि आने वाले समय में जरूर ये ऐसे इतिहास का निर्माण करेंगे जो कहीं न कहीं हमारे प्राचीन इतिहास को भी गौरवान्वित करेगा. धन्यवाद मैम. सर, आपके 2 आशीर्वाद वचन. नमस्कार. आज मावळ शिक्षण प्रतिष्ठान या संस्थेच्या या हॉलमध्ये मराठी साम्राज्याचा अतिशय अमोल असा ठेवा, शस्त्र ही प्रदर्शनाच्या माध्यमातून दाखवली जात आहे. ती पाहिल्यानंतर मनापासून अतिशय आनंद झाला. संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारतामध्ये तळेगाव दाभाडे हे नाव यांच्यामुळं माहीत आहे. असे श्रीमंत सरदार खंडोजीराव इसाजीराव दाभाडे यांच्या 295व्या पुण्यतिथीनिमित्त आज जो अतिशय उत्तम असा सोहळा आहे या ठिकाणी त्यांनी हाती घेतलेला आहे, ते ॲडव्होकेट विनय चंद्रकांत दाभाडे यांनी हा अमोल ठेवा सर्वांसाठी खुला ठेवलेला आहे. हे सगळं पाहत असताना शिवाजी महाराज त्यांनी आपल्या मावळ्यांना वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण या शस्त्रांमध्ये बदल करून कमी सैन्यांमध्ये मोठ्या संख्येनं आलेल्या शत्रूला नामोहरण करण्यासाठी वेगळे बदल केले. ते अतिशय सविस्तरपणे ॲडव्होकेट विनय दाभाडेंनी सर्वांना सांगितलेलं आहे. आज हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्यानंतर त्याचा जो चढता आलेख पाहत असताना या तलवारींच्या आणि ढालींच्या माध्यमातून या मावळ्यांनी हा इतिहास घडवला, हे विक्रमी विजय त्यांनी संपादन केला, ते पाहताना अक्षरशः ऊर भरून यावा अशा प्रकारची त्यांनी शस्त्र सामुग्री जमा केलेली आहे आणि संग्रहित ठेवून ही लोकांपुढे आणलेली आहे. मला अतिशय आनंद आहे की मुघल साम्राज्यामध्ये असलेल्या तलवारी आणि मराठ्यांनी विजय मिळवण्यासाठी त्याच्यावर केलेले बदल अतिशय बारकाईनं ॲडव्होकेट दाभाडेंनी सगळ्यांना समजावून सांगितले. या सर्व शस्त्रांमध्ये लोपट टोप नावाची एक तलवार जी आहे, त्या तलवारीचा मी जवळून पाहत होतो आणि एक जसा दागिन्यांमध्ये एक मोठा चांगला अलंकार असावा तसा या शस्त्रांमध्ये फार मोठ्या प्रमाणात त्याचं जे महत्त्व आहे ते समजावून सांगितलं. मला या निमित्तानं या मावळ शिक्षण प्रतिष्ठानच्या या हॉलमध्ये अशा प्रकारचा हा पुण्यतिथीनिमित्त शस्त्र
प्रदर्शन होत आहे त्याचा अति आनंद होतो आहे आणि हा या सर्वांमुळं या मावळ तालुक्यामध्ये आपल्या पूर्वजांनी केलेला इतिहास, गाजवलेलं शौर्य, या शिवभूमीमध्ये या सर्व मावळ्यांनी ताकद दिली आणि शिवाजी महाराजांना वेगवेगळ्या लढाईमध्ये यश संपादन करून दिलं, त्याचा सार्थ अभिमान आपल्या सगळ्यांना आहे. हा इतिहास हा पुढच्या पिढीला देण्यासाठी ॲडव्होकेट विनय चंद्रकांत दाभाडे यांचं एक प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे. त्यांना मनापासून इथे जाहीरपणे धन्यवाद देतो आणि त्यांनी आपलंच कार्य यापुढे चालू ठेवावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन या माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपके शुभ वचन कुछ ऐसे हैं जो कहीं न कहीं कैटलिस्ट या फिर उत्प्रेरक का कार्य करते हैं. यह कार्य वास्तव में कहीं न कहीं हमें आगे बढ़ने की प्रेरणा देता है. इसी श्रृंखला को आगे बढ़ाते हुए मैं एक ऐसे शख्स को आपके सामने लाने जा रहा हूं जो वास्तव में एक पत्रकार भी है और पत्रकार को लोकतंत्र का चौथा आधार स्तंभ कहा जाता है. तो मैं दवाड़ी साहब से बातचीत करूंगा. धन्यवाद सर. प्लीज सेनापती खंडेराव केसाजी दाभाडे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं गेली 27 तारखेपासून पुण्यस्मरण व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. या व्याख्यानमालेच्या माध्यमातून 27 तारखेला समाधी पूजन करण्यात आलं. त्यानंतर 3 दिवस हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. गेली 3 दिवसामध्ये जवळजवळ तळेगावातील 20,000 लोक विद्यार्थ्यांसह नागरिकांनी या ठिकाणी येऊन शस्त्र प्रदर्शनाचं माहिती घेतली आणि दर्शन घडवलेलं आहे. वास्तविक पाहता सरसेनापती उमाबाई दाभाडे यांना तळेगावच्या सरसेनापती म्हणून सर्व परिचित आहेत. तळेगावचा इतिहास म्हटलं तर दाभाडे घराण्याचा इतिहास म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. त्या इतिहासाच्या माध्यमातून त्यांनी मोठे मोठे युद्ध वगैरे करून चांगल्या प्रकारे नावलौकिक मिळवलेलं आहे. आज इतिहासाचा मागोवा घेत असताना भविष्यकाळाची वाटचाल करणं काळाची गरज आहे. तरुणांना इतिहास काय आहे हे माहिती व्हावं म्हणून सर्वांनी प्रयत्न केले तर निश्चितच भविष्यकाळामध्ये चांगल्या प्रकारे वाटचाल दिसून येईल. आज सरसेनापती उमाबाई दाभाडे यांच्यावरती सरसेनापती पदाची जबाबदारी दिल्यानंतर त्यांनी गुजरातमध्ये जाऊन युद्ध केलं आणि त्या युद्धाच्या माध्यमातून यश प्राप्त करून छत्रपती शाहू महाराजांच्या पायाशी त्या दौराखान भाबीला आणलं. हा इतिहास तळेगावचा आहे. याप्रमाणे त्यांनी तसं पाहायला गेलं तर अनेक कार्यक्रमातून लोकांना जनजागृतीच्या माध्यमातून उपदेश करत असतो किंवा माहिती देत असतो. स्वातंत्र्य समर हे नाटक त्यांनी गेल्या 2 वर्षापूर्वी सादर केलं होतं. तळेगावातून जवळजवळ 40-50 हजार नागरिकांनी त्याचं दर्शन त्याचं पाहिलं आणि त्याचा आदर्श घेतला. अशा प्रकारे विनय शिवसह्याद्री प्रतिष्ठान, सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठान याच्या माध्यमातून अनेक उपक्रम समाजापुढं वेळोवेळी येत असतात. निश्चितच त्यांचं काम नावलौकिक करण्यासाठी पात्र आहे. असंच काम सदैव सरसेनापती उमाबाई दाभाडे प्रतिष्ठान, शिवसह्याद्री प्रतिष्ठान, विशेषतः ॲडव्होकेट विनय दाभाडे यांच्या माध्यमातून व्हावं अशी मी परमेश्वरांची प्रार्थना करून धन्यवाद सर. वास्तव में रविन्द्रनाथ टैगोर ने कहा है कि यदि आप अपने इतिहास से शिक्षा नहीं लेते हैं तो वैसी स्थिति में इतिहास की पुनरावृत्ति होती है. ठीक उसी चीज ध्यान को रखते हुए विनय साहब ने हमेशा ही अपने इतिहास को अपने आने वाले पीढ़ी को बताने का एक सफल प्रयास किया है ताकि इतिहास में जो गलतियां हुई हैं उसे हम पुनरावृत्ति न करें और अपने उज्ज्वल भविष्य के लिए अपने देश अपनी संस्कृति को ग्लोबल लेवल पर किस तरह से आगे बढ़ाए. और इसी श्रृंखला को आगे बढ़ाते हुए मैं सर से बातचीत कर रहा हूँ. सर, आपने हमेशा ही इस सारे क्षेत्र में काफी बढ़ चढ़कर भाग लिया है और लोगों को हमेशा ही प्रेरित किया है. उसी को श्रृंखला को आगे बढ़ाते हुए सर आपके 2 शब्द आशीर्वाद के. सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या 3 दिवसापासून सरसेनापती खंडेराव दाभाडे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने व्याख्यानमालेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. खरं तर हे करण्याचा उद्देश खऱ्या अर्थानं हा आहे
की हे तळेगाव शहर जे आहे तळेगाव शहर दाभाडे सरकारने बसवलेलं आहे. नवीन लोक या ठिकाणी आता एमआयडीच्या माध्यमातून व्यवसायाच्या माध्यमातून या ठिकाणी येत आहे आणि मग या शहरामध्ये आपण राहतोय. पण हे शहराचा इतिहास जर आपल्याला माहिती नसेल तर मग ती एक अडचणच आहे. म्हणून आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या तळेगावामध्ये राहणाऱ्या सगळ्या लोकांना विशेषतः लहान मुलांना मुलींना हा इतिहास कळावा. कारण आपण पाहतोय की आपल्या देशाचा जो जाज्वल्य इतिहास आहे तो लपवून वेगळाच कुठलातरी इतिहास आत्तापर्यंतच्या याच्यामध्ये आपल्याकडे आलेला आहे. खरा इतिहास आपल्याला जाणून घ्यायला हवा. म्हणून खऱ्या अर्थानं सरसेनापती मुंबई दाभाडे सेवा प्रतिष्ठान या ठिकाणी तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी करते. मागाशी स्वातंत्र्य समर या कार्यक्रमाचा उल्लेख या ठिकाणी झाला. स्वातंत्र्य समर कार्यक्रम घेण्याचा एकच उद्देश होता की त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या ज्ञात अज्ञात अनेक वीर अनेक स्वतंत्र सैनिक हे आपल्याला माहिती नव्हते. आपलं काही ठराविक स्वातंत्र्य सैनिक हे माहिती आहे, त्यांनी त्यांचं जीवाचं बलिदान या ठिकाणी दिलं हे माहिती. परंतु अनेक असे स्वतंत्र सैनिक आहेत जे आपल्याला कोणालाच माहिती नव्हते. या स्वातंत्र्य समर कार्यक्रमाच्या माध्यमातून विनायकने स्वतंत्र समर कार्यक्रम घेण्याचं ठरवलं आणि मग संपूर्ण नियोजन हे आमच्या सरसेनापती मुंबई दाभाडे सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलं. देशाला स्वातंत्र्याचे 75 वर्ष पूर्ण झाले. त्या निमित्ताने खऱ्या अर्थानं आम्ही हा कार्यक्रम घेतला आणि हा कार्यक्रम आपण सांगितल्याप्रमाणे जवळपास 60 ते 70 हजार लोकांनी हा कार्यक्रम पाहिला. पुण्यामधनं मुंबईमधनं अशा विविध ठिकाणावरनं लोक या ठिकाणी कार्यक्रम पाहायला येत होती आणि त्यांच्या प्रतिक्रिया जेव्हा पाहिल्या तर त्यांच्या प्रतिक्रिया अतिशय बोलक्या होत्या की आमच्या जीवनामध्ये आम्हाला काही ठराविक बोटावर मोजण्याची क्रांतिकारक माहिती होती. या कार्यक्रमाच्या माध्यमातून 950 वर्षाचा इतिहास आम्हाला जो कळाला त्या इतिहासामध्ये खऱ्या आपल्याला 3 तासामध्ये हा संपूर्ण 950 वर्षाचा इतिहास करणं आणि ते करत असताना प्रत्येक गोष्टीची लिंक न तुटणं हा एक मोठा भाग त्याच्यामध्ये होता आणि विनयने तो या सांभाळला. आणि अशा माध्यमातून सेवा प्रतिष्ठान या ठिकाणी तालुक्यात काम करत असताना वैद्यकीय क्षेत्रामध्ये देखील अतिशय चांगलं काम आमचं या ठिकाणी चालू. पुढील काळामध्ये आम्ही वैद्यकीय क्षेत्रात अजून काही काम करण्याचं म्हणून आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं हे आहे मानस आहे. तर आत्ता आम्ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये लघवी रक्त किंवा अतिशय वेगळ्या प्रकारच्या ज्या तपासण्या आहेत 50% दरामध्ये करत असतो. आणि ह्या ज्या तपासण्या आहेत 5-5 हजार रुपये ज्या तपासण्या लागतात त्या तपासण्या आम्ही केवळ 3,000 रुपयांमध्ये करतोय. म्हणजे खरं तर आपल्याला माहीत असतं की कशाला किती पैसे लागतात. आता कोविड जो झाला तर कोविडमध्ये अनेक लोक पैसे नसल्यामुळं तपासणी करत नव्हते आणि त्याच्यामुळं त्यांचं जीव बंद गेलेलं आहे. म्हणून अशा प्रकारे गोरगरिबांना या सगळ्या सेवा मिळायला पाहिजे हे आमचं उद्दिष्ट आहे. त्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी काम करतोय. विद्यार्थ्यांना देखील इतिहास माहिती व्हावा. आपल्या तळेगावचा असेल देशाचा असेल जाज्वल्य इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचावा आणि आपल्या पूर्वजांनी काय इतिहास घडवला त्यांना कळावा म्हणून प्रतिष्ठान चांगल्या पद्धतीचं काम करतंय. आणि असंच आपल्या सर्वांचा सहभाग आणि आपला आशीर्वाद आपला पाठिंबा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या पाठिंबा आपला असावा अशी मी या निमित्ताने विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. काफी खूबसूरत शब्दों में आपने पूरे चीज का जिक्र किया है. वास्तविकता यह है कि मैं भारत के लगभग हर एक क्षेत्रों में मेरा आना जाना लगा रहा है पत्रकारिता को लेकर. मैंने कहीं भी इस तरह का चीज न देखा है जहां यहाँ के लोगों ने अपनी वसीयत अपनी विरासत को इस तरह से संभाल कर अपने आने वाली पीढ़ी को देने का प्रयास किया हो. वास्तव में मैं इसीलिए हमेशा कहता हूं यह अद्वितीय है, अविश्वसनीय है. इसी श्रृंखला के आगे बढ़ाते हुए ये सारी चीज का सूत्रपात जो करते हैं जो इसके जनक है वो है विनायक सर. विनायक सर वास्तव में उम्र में काफी छोटे हैं लेकिन तुलसी का पेड़ छोटा हो या बड़ा आदर सबका वैसा ही है. उसी तरह यह वट वृक्ष के ये छोटे से बीज जो आने वाले समय में एक नए इतिहास की रचना करने वाली है. मैं उनसे 2 शब्द सर प्लीज. ये बहुत बड़ी बात होती है. हालांकि मैं अगला आपके सामने रखना चाहूँगा. सूर्यासमोर खऱ्या अर्थाने काढलेली टिप्पणी करायची नसते. तसंच काहीसं याबाबत मागं झालं. माझे चुलते मनोहर काका पावसाळा पाहिजे त्यांच्या एखादा रोड
प्रवास मी पाहिला. माझे लोक संतोष भाऊ, माझा मामे भाऊ सोबत आणि आमच्या प्रतिष्ठानचे सर्व माझी भावंड ज्यांनी हा अट्टहास बांधला. तर मी काय केलं नाही, फक्त हे द्यायचं आणि रेकॉर्डिंग करायचं काम केलं. स्टेज मिळून येणार म्हणजे रंगमंच मिळून येणार आणि त्या समोर प्रेक्षक आणणं हा खऱ्या अर्थानं नाटक पुढं नेणारा असतो, लिहिणारा नव्हे. तुम्ही जाणीवपूर्वक सांगितलं. आज आपली जी संस्कृती आहे ती घासातल्या घासाची घासातला घास काढण्याची संस्कृती जपण्याचा वारसा माझ्याकडे आहे. तो जपण्याचा मी अभिमानाने प्रयत्न केला. तर त्या संशोधनाच्या जोरावरती तळवळीच्या जोरावरती राज्य टिकू शकलं. कारण स्वराज्य हे भीक मानून मिळत नाही, तळवळीच्या धारेवरच मिळवतात. ठाम विश्वास असणारी आपली माणसं स्वातंत्र्य संघर्षाची निर्मिती करतानाही हा स्वातंत्र्य संग्राम जो सशस्त्र क्रांतीचा आहे तोच आम्ही पुढे दाखवण्याचा प्रयत्न केला. कारण खरा इतिहास आहे. हा खरा इतिहास मिळवण्याचं काम होत असेल तर आम्हालाही या पद्धतीने इतिहास पुढे आणण्याचं काम प्रामाणिकपणे करावं लागेल. कारण आमचा जन्म हा लढवया घराण्यात झालेला आहे. आमच्या घरानं 5-5 माणसं या स्वराज्य यज्ञात दिलेली या इतिहासाशी प्रामाणिक राहून हा स्वराज्याचा सशस्त्र संग्रह या ठिकाणी करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. या ठिकाणी आपण जागृतीच्या माध्यमातून आपण हा सगळा प्रवास दाखवतो. धन्यवाद सर. एक अद्भुत इतिहास को लेकर सर आगे बढ़े हैं. मुझे आशा ही नहीं, पूर्ण विश्वास है कि हम इसे और आगे तक लेकर जाएंगे. धन्यवाद. घोषणा द्या ना. घोषणा. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आजच्या या कार्यक्रम हा स्त्री शक्तीचा जागर या निमित्ताने आज या ठिकाणी रणचंडी उमाबाई एक मात्र नाट्य प्रयोग या ठिकाणी आपल्यासमोर आपल्या सादरकर्त्या सर्व साहित्यात जोडले. अद्भुत अद्वितीय कार्य आरंभ हो चुका है. पुरस्कार वितरण का कार्य, जैसा कि हमारी सभ्यता और संस्कृति रही है, हम हमेशा ही अपने से वरिष्ठ को सम्मान देकर उन्हें आदर देते हैं. उसी श्रृंखला को आगे बढ़ाते हुए जोरदार सम्मान का यह श्रृंखला लगातार, अगर आप देखें तो पूरी जगह भरी हुई तलेगांव के एक से एक गणमान्य लोग सभा की शोभा बढ़ा रहे हैं. इस पूरे कार्यक्रम का एकमात्र उद्देश्य अपनी भारतीय सभ्यता और संस्कृति को आगे लेकर जाना. जोरदार ताली. सम्मान का यह श्रृंखला लगातार चालू. यानंतर सन्मान या कार्यक्रमासाठी वक्ता म्हणून उपस्थित असलेल्या आमच्यावरती विशेष प्रेम करून आलेल्या आणि रणचंडी एक पातळी नाट्य साकारला तळेगाव गाभारे आपल्या तळेगाव गाभाऱ्यामध्ये होत आहे. उमासाहेब साहेबांची भूमिका करणाऱ्या साई गोविंद जोशी यांचे खाणाऱ्या नारायणाने होती म्हणून सन्मान करावा अशी इच्छा श्रीमंत भूषण गाभारे साखरे यांची होती.
त्यांच्या वतीने श्रीमंत सौभाग्यवती हिंदुलेखनाचा गाभारा सरकार आपल्याला विनंती आहे आपल्या ताईंचा या ठिकाणी सन्मान करायचा. यही सम्मान का श्रृंखला को आगे बढ़ाते हुए आज तलेगांव की महारानी एक महिला के द्वारा दूसरे महिला का सत्कार, महारानी के द्वारा सत्कार वास्तव में यह काफ़ी आनंद की अनुभूति कराने वाला है. तालियों की गड़गड़ाहट अद्भुत. हमारी संस्कृति में हमेशा ही कहा गया है जिस समाज में महिलाओं का सम्मान होता है, लक्ष्मी वहीं निवास करती है. इसे यह घटना कहीं न कहीं इंगित करता हुआ अद्भुत अद्वितीय कार्य, सम्मान का श्रृंखला लगातार आगे बढ़ता हुआ ये पूरी लोग कहीं न कहीं भारतीय सभ्यता और संस्कृति को प्रतिनिधित्व करते हैं. आपल्या सर्वांचे प्रिय असलेले अतुलजी पवार आपली तळेगाव शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी या ठिकाणी निवडले. आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने आपला विशेष सन्मान या ठिकाणी करण्याचा आम्ही योजना अतुलजींचा सन्मान करण्यासाठी माननीय श्री शिवराज गाभारे सरकार आणि संतोषजी खांडे सर आपल्याला विनंती आहे आपण अतुलजी पवार यांचा सन्मान करण्यासाठी यायचं. त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक अण्णासाहेब गाभारे आपण हा सन्मान देण्यासाठी यायचे. अतुलजी पवार सन्मानजी टाळ्यांच्या गजरात स्वागत होतं. सम्मान का अद्भुत कार्य जिस समाज में बुजुर्गों को इस तरह का आदर सत्कार और सम्मान मिलता है, वह निश्चित ही वह समाज आने वाले समय में इतिहास की रचना करती है. अद्भुत दवाड़े सरकार के हाथों से यह सम्मान, खांडगे साहब के हाथों से सम्मान कहीं न कहीं यह बताने का सफल प्रयास करता है कि हम प्रत्येक के लिए एक समान हैं. जिस देश की संस्कृति जितनी समृद्ध होती है, वहाँ के लोग उतनी ही प्रगति करते हैं. सर्वांच्या सूचनेनुसार वास्तविक आणि इतर सुपस्कार बाजूला घेऊन वेळाभावी आपण कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेल्या निर्मलाताई यांना मी विनंती करतो आपले मनोगत व्यक्त करायचे. त्यानंतर सायलीताई गोडबोले यांच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. ज्या मान्यवरांना हा कार्यक्रम पुढे बघायचा त्यांना मी नक्की सांगेन की आपण खाली बसून बघायला हरकत नाही. या ठिकाणी आमच्या बहिणी आणि दोन्ही बहिणींकडून सूचना आलेली का आम्ही त्यांचा सन्मान स्वीकारणार नाही. त्याबद्दल त्यांचं प्रायांच्या गौरवांतून सगळ्यांचं स्वागत करायचं.
या ठिकाणी मी फारवेळ गवळता कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेल्या निर्मला ताई यांना विनंती करतो आपण अध्यक्षीय भाषण व्यक्त करायचे. जय भवानी, जय भवानी, हर 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 हर. आज या ठिकाणी सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानच्या आयोजित सरसेनापती खंडेराव येसाजीराव दाभाडे यांच्या 295व्या पुण्यतिथी निमित्ताने आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संस्थापक आमचे मार्गदर्शक श्री संतभाऊ दाभाडे पाटील, अध्यक्ष श्री दीपकभाऊ दाभाडे, सचिव श्री विनायक दाभाडे, कार्याध्यक्ष अनंतभाऊ दाभाडे, तसेच सन्माननीय सर्व दाभाडे परिवार यांचं मी मनापासून खरं स्वागत करते. आणि सादर करते साहित्याई गोडबोले, तसेच प्रमुख पाहुणे रणजिताताई ठाके यांचे मी मनापासून स्वागत करते. सर्व सन्माननीय मान्यवर लग्नाच्या नेत्यांचं मनापासून स्वागत करते. सरसेनापती खंडेराव दाभाडे यांचे वडील येसाजीराव दाभाडे हे शिवाजी महाराजांचे अंगसुरक्षक होते. शिक्षणाचा तळेगावमधून पाया खऱ्या अर्थाने रचणाऱ्या खंडेराव दाभाडे यांच्या संकल्पनेतून व्यापक पण म्हणजे पुणे हे विद्येचे पायादार होते. तसेच शिवाजी महाराजांनंतर पहिले गड दुर्ग किल्ले यांची रचना करणारे शिवाजी महाराजांनंतर खऱ्या अर्थाने पहिले आपले तळेगावातून खंडेराव दाभाडे हे होते. आणि अशाच मी ह्या महान व्यक्तीच्या मला या ठिकाणी कार्यक्रमाला मला अध्यक्ष म्हणून बोलवलं आणि मला जो मान सन्मान केला आणि मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी खरोखर या सेवा प्रतिष्ठानचे मी मनापासून आभार मानते. आणि असाच या मावळ प्रांताचा आपला खऱ्या अर्थाने उद्धार करणारे आपल्या खंडेराव दाभाडे यांच्या प्रतिमेस मी विनम्र अभिवादन करते आणि सांगते धन्यवाद. धन्यवाद ताई. आज या कार्यक्रमाची आपण जो आतुरतेने वाट पाहतो त्या कार्यक्रमासाठी आज आपल्याला लाभलेल्या सादरकर्त्या साहित्यताई गोडबोले यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाची या सादरीची सुरुवात करावी. आणि मान्यवरांना विनंती की आपण जर पुढे चालत हवाने पुढे बघा. हेलो नमस्कार. वास्तव में यह अद्भुत अद्वितीय अविश्वसनीय धरती से आपका स्वागत है. तलेगांव वास्तव में जिस तरह का व्याख्यान यहाँ देखने को सुनने को मिलता है शायद ही भारतीय इतिहास में कहीं भी मिलता हो. किसी ने सही कहा है, जब मैं आसमां से आगे हूँ वक्त की कारवां से आगे हूँ, मैं कहा हूँ खुदा जाने, पर कर रहा था उससे आगे हूँ. ये जो भूमि है जहाँ की क्रांति अपने आप में अद्वितीय है, अद्भुत है. मैं यहाँ की महिला शक्ति को नमन करता हूँ जिन्होंने भारतीय इतिहास में एक ऐसे गौरवशाली परंपरा की स्थापना की है जो आज हमारे लिए मार्गदर्शन का कार्य करता है. मैं खासकर आप महिलाओं के लिए एक छोटी सी शायरी समर्पित करता हूँ. अपनी जमी अपनी आसमां